जय श्रीराम. राम नाम पावन आहे, राम नाम पवित्र आहे. राम नामामध्ये विशेष बळ आहे, विशेष सामर्थ्य आहे. रामनामाचं नाव उच्चारताच अंतरंगामध्ये एक वेगळी ऊर्जा येते, वेगळं सामर्थ्य येतं. कारण भगवान श्रीरामाच्या नामातच तेवढं सामर्थ्य आहे. मग एवढं सामर्थ्य असताना सुद्धा हे रामनाम आमच्याकडून नित्य का घेतलं जात, नित्य का स्मरण केलं जात? भौतिक जीवन जगत असताना की जे नाशिवंत आहे, जे अपूर्ण आहे, त्याच्याशी नातं जोडतो. ते कधी ना कधी संपणार आहे, कधी ना कधी त्याचा शेवट होणार आहे. मग ज्या रामनामामध्ये शेवट नाही, जो भगवान परिपूर्ण आहे, जो भगवंत नित्य नूतन आहे, परमानंदी आहे, शाश्वत आहे, अशा भगवंताच्या नामाचं नाव घेण्यामध्ये काय हरकत आहे? रामाचा ध्यास लागला पाहिजे. उठता झोपता प्रत्येक काम करताना प्रत्येक कामातून राम दिसला पाहिजे. रामनामाचा छंद लागला पाहिजे. राम नामच इतकं मधुर आहे की प्रत्यक्षात प्रभू रामचंद्र हे कसे असतील? एका हिंदी कवीने, संत कवीने एक छान उदाहरण दिलं. ते म्हणतात, किनकी क्षेत्री किनका घोर, एक राम बिन सब झूठा पसार. कहे बोदला हे राम है सखा, राम बिन सब जग परिखा. त्यांचं म्हणणं असं आहे की रामनाम हे जीवनामध्ये रामनामच महत्त्वाचं आहे. विश्व आणि विश्वातील कण आणि कण ईश्वर व्याप्त आहे. त्याच्याशिवाय हे जगच अपूर्ण आहे, त्याच्याशिवाय जगच हे मिथ्या आहे. तरी देखील आपण प्रापंचिक मिथ्या गोष्टीवरच फार विश्वास ठेवतो. रामनाम घेत असताना, नामस्मरण करत असताना, देवाचं चिंतन करत असताना, देवाशी संवाद करत असताना आपण दुसऱ्यांचं कधी वाईट चिंतायचं नाही. दुसऱ्यांच्या दुःखाचं कारण कधी व्हायचं नाही. दुसऱ्याच्या त्रासाचं कारण कधी व्हायचं नाही. हेच रामनामाचं आचरणाचं श्रेष्ठत्व आहे. सतत भगवंताचं चिंतन असलं पाहिजे. सतत देवाशी बोलता आलं पाहिजे. हा देव आमचा दृश्य जगातला नाही, अदृश्य जगातला आहे. म्हणजे अदृश्य जगातील हा राम आमच्या हृदयात आला पाहिजे, आमच्या अंतरंगात आला पाहिजे. भक्ती अशी असावी की ती हनुमंतासारखी असावी. भक्ती अशी असावी की ती अर्जुनासारखी असावी. रामकृष्ण हरी.